महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कृषी क्रांतीचे प्रणेते श्री वसंतराव नाईक यांच्या 113व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र कृषी दिन साजरा करतात। महाराष्ट्र कृषी दिनाचे निमित्त साधून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या विविध संशोधन केंद्रे, विविध कॉलेजेस, शाळा यांच्यामार्फत आज कृषी दिन साजरा करत आहेत। महाराष्ट्र कृषी दिन हा 1 जुलै ते 7 जुलै या सप्ताहामध्ये विद्यापीठामार्फत मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। कृषी दिनाच्या निमित्तानं माननीय कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांच्या हस्ते आज वेंगुर्ला आणि निळेली येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला। त्याचबरोबर विद्यापीठालयाच्या मुख्यालयी कृषी वानिकी महाविद्यालयाच्या अंतर्गत पश्चिम घाटामधील विविध 53 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतीच्या लागवडीचा संकल्प करण्यात आला आणि या सप्ताहामध्ये या महाविद्यालयाच्या पडीक जमिनीवर जवळपास 3000 दुर्मिळ वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन आंब्याच्या विविध जातीचं लागवड कृषी विद्यालय दापोली आणि कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने 4000च्या वर आंबा लागवडीचं उद्दिष्ट विद्यापीठाने ठेवलेलं आहे। त्याचबरोबर सोनपरी या नवीन विकसित जातीची लागवड, त्याचबरोबर वाकोली प्रक्षेत्रावर जवळपास 10,000 काजू कलमांची लागवडीचं उद्दिष्ट या 7 दिवसामध्ये ठेवलेलं आहे। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ फक्त वृक्ष लागवड करूनच हा कृषी सप्ताह साजरा करत नाही आहे, तर विविध कार्यक्रमाद्वारे कृषी सप्ताहाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये वृक्षदिंडी, विद्यार्थ्यांच्या मार्फत वृक्ष लागवडीसाठी जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। या निमित्तानं मी सर्व कर्मचारी, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो। आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे, तर त्यानिमित्त सगळ्यांनी वृक्षारोपण पण आपण केलेलं आहे आणि या निमित्तानं सगळ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत 1 जुलै 2026 रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने कृषी विद्यापीठाच्या सर्व प्रक्षेत्रावरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला होता। तसेच या 1 जुलैच्या शेतकरी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा।